नात करते काय यावंच लागते आपल्या चॅनलवर सँडी सर जी सेंटरमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सँडी सर जी सेंटरमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड मराठी संपूर्ण व्याकरण पाहणार आहोत. पहिला पार्ट आपण केलेला आहे अपडेट, तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला. तर वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत आतापर्यंत, तलाठी असेल, पोलीस भरती असेल, ग्रामसेवक असेल, सरळ सेवा भरती असेल, इतर काही भरती, कृषी सेवक असेल, तर या ज्या ज्या परीक्षा झाल्या त्यात सर्वांना आलेले प्रश्न हे आता आपण पाहणार आहोत. तर आपला पार्ट दुसरा आहे हा. तर चला तर मग आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 23. ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास काय म्हणतात? तर पर्याय अ वर्ण, पर्याय ब व्यंजन, पर्याय क शब्द, पर्याय ड बाराखडी. तर याचे उत्तर क्रमांक आहे क शब्द. प्रश्न क्रमांक 24. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात? अ संयुक्त व्यंजन, ब जोडाक्षर, क द्वित्त, ड वर्ण. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब जोडाक्षर. प्रश्न क्रमांक 34. एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला काय म्हणतात? अ अल्पप्राण, ब द्वित्त, क घर्षक, ड अनुनासिक. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब द्वित्त. प्रश्न क्रमांक 35. त्र ह्या वर्णाचा प्रकार कोणता? अ नासिक्य, ब अनुनासिक, क अर्धस्वर, ड दंततालव्य. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब अनुनासिक. माफ करा मित्रांनो, थोडं एक बोलतो की जर चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा की त्याची उत्तरं तुम्हालाही द्यायला येतील व मलाही तुमच्या उत्तराचं निराकरण करा येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वळू पुढच्या प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 36. त्र हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे? अ दंत्य, ब मूर्धन्य, क तालव्य, ड कंठ्य. तर याचे उत्तर क्रमांक आहे क तालव्य. प्रश्न क्रमांक 37. शब्दाच्या अक्षरामधील शेवटच्या अक्षराला काय म्हणतात? अ अंत्य अक्षर, ब आद्य अक्षर, क अपांत्य अक्षर, ड उपांत्य पूर्वाक्षर. तर याचे उत्तर क्रमांक आहे अ अंत्य अक्षर. प्रश्न क्रमांक 38. ड हे व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? अ कंठ्य, ब कंठतालव्य, क मूर्धन्य, ड दंत्य. याचे उत्तर क्रमांक आहे अ कंठ्य. प्रश्न क्रमांक 39. जोडाक्षराची अयोग्य फोड ओळखा. अ द्या, ब शी, क मी, ड शत्रू. तर याचे उत्तर क्रमांक आहे अ द्या. प्रश्न क्रमांक 40. महाप्राण म्हणून कोणती व्यंजने ओळखल्या जातात? अ ह या उच्चाराच्या छटा असलेली, ब य च्या उच्चाराची छटा असलेली, क श च्या उच्चाराची छटा असलेली, ड ळ च्या उच्चाराची छटा असलेली. याचे उत्तर क्रमांक आहे अ ह च्या उच्चाराची छटा असलेली. प्रश्न क्रमांक 41. भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आला आहे? अ वाक, ब भाष, क वर्ण, ड स्वर. याचे उत्तर क्रमांक आहे ब भाष. प्रश्न क्रमांक 42. दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? अ द, ब फ, पर्याय क क्ष, पर्याय ड र. तर याचे उत्तर क्रमांक आहे ड र. दंड नसलेला अक्षर र. प्रश्न क्रमांक 43. मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कोठे आढळतो? अ देवगिरी, ब पैठण, क श्रवणबेळगोळ, ड हुबळी. तर याचे उत्तर क्रमांक आहे क श्रवणबेळगोळ. प्रश्न क्रमांक 44. देवनागरी लिपीत लिहिण्याची पद्धत कशी आहे? अ उजवीकडून डावीकडे, ब वरून खाली, क खालून वर, ड डावीकडून उजवीकडे.
तर याचे उत्तर क्रमांक आहे ड, डावीकडून उजवीकडे. प्रश्न क्रमांक 45. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? अ. व्यंजने, ब. शब्द, क. वर्ण, ड. यापैकी नाही. तर याचे उत्तर क्रमांक आहे क. वर्ण. प्रश्न क्रमांक 46. मराठी भाषेत एकूण 14 स्वर, 2 स्वरादी व टिंबडिंब इतकी व्यंजने आहेत. तर अ. 24, ब. 18, क. 34, ड. 14. तर याचे उत्तर क्रमांक आहे क. 34 व्यंजने आहेत. प्रश्न क्रमांक 47. मराठी भाषेत ह हा वर्ण महाप्राण आहे, तर टिंबटिंब हा स्वतंत्र वर्ण आहे. पर्याय अ. क. पर्याय ब. श. पर्याय क. ल. पर्याय ड. ळ. तर याचे उत्तर क्रमांक आहे पर्याय ड. ळ. धन्यवाद मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा.